नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे सिन्नरमध्ये तुमच्या सगळ्यांच्या डिमांडमध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, हे आहे सर्वज्ञ फटाक्यांची जत्रा शॉप. तर तुम्ही बघू शकता हे आहे शॉप आणि या शॉपचा ॲड्रेस आहे हॉटेल साई महल समोर एतर शोरूमच्या शेजारी. तर आता आपण मध्ये जाणार आहोत, सेलरशी कॉन्टॅक्ट करणार आहोत. इथले व्हेरियस टाईपचे फटाके यांच्याकडे कोणकोणते अवेलेबल आहे आणि त्यांची आत्ता या दिवाळीला प्राइजेस काय आहेत तर आपण पुढे बघू. ठीक आहे, आपण आलो आहोत सर्वज्ञ फायरवर्क्स येथे. तर हे आहेत शॉपचे ओनर. नमस्कार सर. नमस्कार सगळ्या युट्यूब फॅमिलीला पण नमस्कार. माझं नाव अमोल पाचोरे. सर्वज्ञ फटाक्यांची जत्रा हे आमचं इकडं होलसेल गोडाऊन आहे. इकडे तुम्हाला विविध प्रकारचे सगळे फटाके होलसेल दरात, रिटेल दरात तुम्हाला सगळे उपलब्ध होतील. तर बघू शकतात हे आहेत अमोल सर आणि यांचं हे आहेत शॉप. तसं त्यांचा यूट्यूबला चॅनल पण आहे, तर तुम्ही यूट्यूबवरती बघू पण शकतात. तर आता आपण बघू सरांकडे कोणकोणत्या टाईपचे फटाके आहेत. सर तुमचं शॉप म्हणजे कधीपासून आहे? माझं शॉप आहे ना दादा, मी गेल्या लहानपणी आम्ही असं स्टॉलवरती गाड्यावरती विकायचो, त्याच्यापासून सुरुवात झाली. मग तिथून आम्ही नाशिकला 3 ते 4 स्टॉल होते आमच्या, KNKला, बिटको, सिडको मध्ये. मग त्याच्यानंतर आम्ही ह्या वर्षी मागच्या 2 वर्षापासून होलसेल करायचं ठरवलं. तर आम्ही हा सगळा माल तमिळनाडू, शिवाकाशी, राजस्थान, त्यानंतर गुजरात मधून प्रत्येक विविध ठिकाणून फॅक्टरी आउटलेट मधून मोठ्या क्वांटिटी मध्ये आम्ही आणत राहतो. त्यामुळे ग्राहकांची एक फसवणूक होत नाही. जे छोट्या स्टॉल वरती एक फसवणूक होत नाही, म्हणजे कसं की त्यांचाही धंदा आहे, त्यांचाही व्यवहार आहे की त्यांना पण आज पैसे गुंतून 2 पैशांचे होणं भेटणार आहे. त्यामुळे एक आपलं पण सरांचं म्हणणं असं आहे की ज्यांना जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायची, जवळजवळ 5,000 10,000, तर त्यांनी होलसेल मध्ये, ज्यांना समजा 1000-500 पर्यंत घ्यायचं तर त्यांनी लोकल शॉप मधून घेतले तरी व्यवस्थित आहे. कारण की एवढं लांब यायचं, तुमचं पेट्रोल डिझेल त्यामध्ये पण खर्च जातो, तो तुम्ही इन्क्लूड करती नाही. तर त्यामुळे सरांचं असं म्हणे होलसेल ज्यांना जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायचं आहे ना, तर त्यांनी होलसेलला नक्की व्हिजिट करा. नाही तर तुमच्या जवळपास समजा तुम्ही नाशिकमध्ये राहताय तर तुमच्या जवळपास लोकल शॉप आहे, तिथून घेतले तरी काही हरकत नाही. पण ज्यांना अबो 2000च्या वरती फटाके घ्यायचे त्यांनी नक्की इथं व्हिजिट करा. आता आपण बघू पुढे सरांकडे कोणकोणते व्हरायटी आणि त्यांच्या प्राइजेस काय. आणि सर तुम्ही आमच्या युट्यूबर्स म्हणजे जे काही व्हिडिओ बघणार आहे त्यांना काही डिस्काउंट वगैरे किंवा काही तुमच्याकडून गिफ्ट वगैरे देणार आहे का? एक आहे ना की डिस्काउंटच्या दर सांगून ते एक फसवणूक होती की काहीतरी डिस्काउंट 2 पैसे वरती सांगा आणि एक डिस्काउंट द्या का नंतर कमी करा. आमच्याकडे एक बिलिंग एक ऍप्लिकेशन आहे इझो म्हणून, त्याच्यावरती सगळेच दर फिट केलेले भाऊ, की जे ग्राहकांचे काहीतरी सांगायचं की तुम्ही विचारलं की भाऊ हे कितीला आहे, हे 50ला आहे, मी दुसऱ्याला सांगाल 60ला, याला सांगाल. एक ग्राहक तयार होतं किंवा एक फिक्स प्राइस आणि फिक्स रेट मध्ये. आणि जे आपल्या 3000च्या पुढे कस्टमर आहे आपण त्यांना एक चांगलं गिफ्ट देऊ. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सरांकडे फिक्स प्राइस आहे. असं नाही की बाकीच्यांसारखं की प्राइस इथं वेगळी सांगायची नंतर आले कस्टमर तर वेगळी सांगायचं, तसं नाही. फिक्स प्राइस आहे तर फिक्सच राहणार. फक्त तुम्ही सरांकडून घेतले तर तुम्हाला एक दिवाळी साठी एक गिफ्ट पण त्यांच्याकडून मिळून जाईल, जसं तुम्ही व्हरायटीचे फटाके घेणार त्यावरती. ठीक आहे, तर आपण पुढे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे सगळं सरांनी स्पार्कल्स इथे काढले आहे. रेड, ग्रीन, नॉर्मल स्पार्कल, इलेक्ट्रिक वगैरे, तर सगळ्या टाईपचे भरपूर इथं काढलेले आहे. तर सरांना विचार होते याची कॉस्टिंग किती जाते. तर याची कॉस्टिंग काय पडते? 7 CM 70 रुपये. अच्छा, 70 रुपीजला म्हणजे पूर्ण बॉक्स तुम्ही पूर्ण हा 10 पीसचा बॉक्स आहे, पॅकिंग पण व्यवस्थित आहे, तर 70 रुपयाला जाते हे. त्याच्यानंतर ही प्लेन. अच्छा, ही प्लेन हे किती जाते? ओके, 10 CM ही किती जाते? 120 रुपयाला 5चा बॉक्स जातो मित्रांनो. त्यानंतर ही रेड ग्रीन कलर. ओके, हे किती जाते? 5चा बॉक्स 130 रुपयाला 5. एक पण कलर वाला आहे, ग्रीन कलर, रेड कलर. ठीक आहे, ह्या ज्या आहेत नॉर्मल आहे. त्यानंतर पुढे 12 CM. अच्छा, हे 12 CM चे ह्या कॉस्ट काय कॉस्टला जातात? 12 CM ही जी रेड ग्रीन कलर घेतला 160 रुपये. ओके गाईज, ही थोडी साईज मोठी आहे त्यामुळे प्राइस पण थोडी जास्त आहे. तर ही 160 ला पूर्ण बॉक्स जाईल तुम्हाला 5 यात. ही ग्रीन कलर, ही रेड कलर आहे, ही प्लेन आहे, ही 140. ही इलेक्ट्रिक स्पार्कल आहे, ही 140 ला जाते 5 बॉक्स. ही तडतडी आहे, ही 150. तडतडी सगळ्यांचं फेवरेट आहे आणि आता साधारण भेटत नाही जवळजवळ कोणाकडेच. सरांकडे अवेलेबल आहे, मी पण बघतोय. तर ही कितीला जाते? 150 रुपयाला हे 5 पीस जात आहे, तर चांगली प्राइस आहे याची. पुढे 15 CM. ओके, हे 15 CM आहे गाईज. तर हे रेड कलर आहे, ग्रीन आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक आहे. यांची काय कॉस्ट जाते? हे रेड ग्रीन कलर 205 रुपयाला एक पाकिट 5चं. अच्छा, तर 205 रुपयाला एक पाकिट जाते रेड ग्रीन. रेड घ्या किंवा ग्रीन घ्या, एकच प्राइस आहे. सेम याची पण तीच आहे. प्लेन ही प्लेन आहे, ही प्लेनची 195 रुपये. अच्छा, प्लेनची जास्त आहे, स्वस्त आहे. अच्छा, प्लेनची 195 आहे, यांची कॉस्टिंग जास्त आहे कारण की कलरफुल आहे त्यामुळे हे प्लेनची 195 जाते. ही प्लेन 30 CM.
30 सेंटीमीटर आहे, सगळ्यात मोठी सुरसुरी आहे. तर याची काय कॉस्ट पडते? 210 रुपये. 210 रुपयाला 5 पीस आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठी आहे. बाहेर तुम्हाला 100 रुपयाला 2च पीस येतात जवळजवळ, इथे 210 ला 5 पीस येत आहे. ते पण चांगल्या क्वालिटीचे. रेड ग्रीन 220 रुपये. बघा मित्रांनो, ही रेड आणि ग्रीन कलरची 220 रुपयाला 5 पीस. ठीक आहे. पुढे ही तडतडी. ओके, ही पण 210 रुपये. बघा मित्रांनो, 210 रुपयाला तडतडी मिळते तुम्हाला. ठीक आहे. इलेक्ट्रिक स्पार्कल तडतडी जी तुम्ही वापरतात ते. आणि 12 CM 5 कलर मिक्स आहे याच्यामध्ये. ही 200 रुपये. बघा गाईज, 200 रुपयाला हे 5 कलर आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता पिंक कलर आहे, ग्रीन आहे, रेड आहे, ब्ल्यू आहे, येल्लो आहे. ही 200 रुपीजला जाते. ठीक आहे. तर आणि ब्रँड पण चांगला आहे त्यामध्ये. तर एवढे सारे व्हरायटीज आहे. आणि यामध्ये सर कोणाला जर वाटलं की आपल्याला एवढा बॉक्स नाही घ्यायचा, सिंगल 2 पीस, रेडच्या 2, ह्या 2 असं घेऊ शकतात का? नाही, पूर्ण आपलं होलसेल असल्यामुळे 5च पॅकिंग देतो आपण. तर पूर्ण होलसेल आहे. हे जर प्राइस तुम्ही बाहेर गेले तर याच्यापेक्षा महाग भेटेल तुम्हाला. होलसेल असल्यामुळे त्यांना पूर्णच विकावं लागेल आणि तुम्हाला पण पूर्णच घ्यावा लागेल. तर बघू शकता तुम्ही आता हे आहे ग्राउंड चक्कर. सरांकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहे ग्राउंड चक्करमध्ये, नॉर्मल पासून तर कलर वगैरे डिलक्स साईजमध्ये पण आहे. तर सर सगळ्यात पहिले आपण कमी प्राईजवाले कोणते आहे ग्राउंड चक्कर? बिग आहे. हे 25 चक्रांचं 65 रुपयाला. अच्छा, 25 आहे का यामध्ये? हो, 25 आहे. तर तुम्ही बघू शकतात इथे तर 25 आहे यामध्ये क्वांटिटी. हा, तर 10 नाहीये. तर आपल्याला वाटतं बाकीच्या यांच्यामध्ये 10 असतात, तर यामध्ये 25 आहे आणि याची कॉस्टिंग पडते 65 रुपये. बरोबर ना? तर हे पूर्ण घेतलं तर 650 रुपये 10 पीस. हे पूर्ण घेतलं तर 650. आणि आता समजा कोणाला एवढं नसेल लागत तर थोडं घेऊ शकता. थोडं घेऊ शकतात. त्याच्यामध्ये 5-10 रुपयाचा क्वांटिटीमध्ये फरक पडतो. तुम्हाला जर वाटले 2 पीस घ्यायचे, 3 पीस घ्यायचे, ते पण घेऊ शकतात. पण सिंगल पीस घेतले तर 2, 4, 5 रुपये वाढतील, जास्त काही नाही फरक पडणार. कारण की पूर्ण स्टॉक घेतला तर ते डायरेक्ट होलसेलचा रेट देत आहे. पुढे ही स्पेशल थांगाई. थांगाई स्पेशलचं चक्र हे 110 रुपयाला, हे 120 रुपयाला, हे 125 रुपयाला. ओके. तर ह्या साईज पेक्षा ही थोडी मोठी साईज आहे, तर तुम्ही प्राइस बघू शकता. त्यानंतर पुढे डिलक्स आहे. हे 110, हे 120, हे 125. ओके. त्याच्यानंतर प्रीमियम कंपनीमध्ये आहे. हे जेनीचं हे 118, हे 185, हे कलरफुल मध्ये आहे 197 आणि हे 218. आणि हे विझलिंग व्हील्स आहे, हे 145 रुपये. हे शिट्टीच्या आवाजामध्ये फिरतं. यामध्ये किती 10 पीस आहे का? 5 पीस राहतात. ओके. फॅन्सी आयटम 5 पीसचे. हे फॅन्सी आयटम मध्ये जवळजवळ 145 रुपयाला 5 पीस, पण विसलिंग वाले ग्राउंड चक्कर आहे, विसल करतात. आणि हे स्टँडर्ड कंपनीचे पण आहे, हे 200 रुपीजला. तर हे सगळ्यात चांगले आहे स्टँडर्ड वाले. तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड ब्रँड आहे, तर 200 रुपीजला पडतंय. तर आता आपण बघू शकतो सरांकडे एवढ्या साऱ्या व्हरायटी आहे फ्लॉवर पॉटच्या. म्हणजे मी पण पहिल्यांदा बघतोय की एवढ्या साऱ्या व्हरायटीज. तर सर आता कुठून तुम्ही स्टार्टिंग करणार? मिनिमम प्राइस पासून आपण मॅक्झिमम कडे जाऊ. ओके. काय जाते याची? हा बिग आहे. हा 85 रुपयाला आहे. चांगल्या क्वालिटी इंडियन नॅशनल कंपनीचा. हा विन स्पेशल, हा वाला 98 रुपयाला. त्याच्यानंतर हा सरनावलचा स्पेशल, हा 82 रुपयाला. हा शिवण्याचा हा स्पेशल 105 रुपयाला. हा एव्हरेजचा स्पेशल 130 रुपयाला. हा एव्हरेजचा अशोका 165 रुपयाला. हा त्याच्यापेक्षा मोठी साईज 180. त्याच्यानंतर नागाकोटी ही 240, ही 255. त्याच्यानंतर शिवकोटी ही वाली शिवकोटी ही तुम्हाला ती 295 रुपयाला. आणि त्याच्यामध्ये ही दुर्गा देवीची ही वाली 285 रुपयाला. त्याच्यानंतर हे सिझलिंग ही वाली 5 पीसचे मोठे पीस आहे. याच्यामध्ये ही सिझलिंग जाते 390 रुपयाला. त्यानंतर त्याच साईजचे 10 पीसचे जातात तुम्हाला डिझलिंग 495 रुपयाला. त्याच्यानंतर ही सगळ्यात जम्बो साईज ही जाते 595 रुपयाला. एवढा असा मोठा बॉक्स येतो तिचा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो केवढे मोठमोठे फ्लॉवर पॉट्स आहे सरांकडे. त्यानंतर हे ट्राय कलर, हे कलर, हे पण याच्या पुढचे हे सगळे कलर मध्ये. त्यानंतर हा ट्राय कलर फाउंटन हा वाला जातो 210 रुपयाला आणि हा 295 ला. हे पण याच्यामधून कलर मध्ये शॉवर होतो. त्यानंतर सरांकडे स्टँडर्डचा पण हा जाईंट आहे, हा 490 रुपयाला जातो. मित्रांनो आता आपण बघू शकतो हे आहे सगळे फॅन्सी आयटम. ठीक आहे, फॅन्सी क्रॅकर्स. तर यामध्ये कोणकोणते तुमच्याकडे व्हरायटी आणि कॉस्टिंग काय पडतं याची? हे हेलिकॉप्टर आहे, हे 135 रुपयाला पडतं. हे स्पिनर आहे हेलिकॉप्टर सारखं, हे 135 ला पडतं.
त्याच्यानंतर हा मोर आहे पिकॉक, याचा शॉवर एकदम मस्त होतो, हा तुम्हाला 195 रुपयाला पडतो. त्याच्यानंतर हे बिजली रॅकर्स एक सिंगल वाजवण्याकरता 25 रुपयाला एक पॅकेट पडतं. त्याच्यानंतर हे बटरफ्लाय चेंजिंग कलर बटरफ्लाय 2 साऊंड मध्ये, हे तुम्हाला पूर्ण पॅकेट पडतं 450 रुपयाला. त्यानंतर हा 3 साऊंड आहे, हा 3 साऊंड एकदा खाली वाजून प्रॉपर मध्ये 3 वेळेस वरती वाजतो, हा तुम्हाला पडतो 50 रुपयाला एक पॅकेट, 5 याचं पडतं तुम्हाला. त्यानंतर हा 2 साऊंड आहे, हा 40 रुपयाला एक पडतो. त्यानंतर हे 5 डिलक्स लायन आहे, ही सगळ्यात मोठी साईज, ही पण एक 50 रुपयाला एक पडते. 10 याचं पॅकेट आहे पूर्ण, हे सगळे 10च्या पॅकिंग मध्ये आहे. हा याच्यामध्ये 4 इंची डिलक्स लायन मध्ये, त्याच्यापेक्षा थोडा छोटी साईज ही तुम्हाला पडते 40 रुपयाला एक. त्यानंतर याच्यामध्ये ही एक 2 साईज, ही पडते 35 रुपयाला, ही पडते 30 रुपयाला एक. त्याच्यानंतर कुर्बी चिमणी बॉम्ब म्हणतो आपण, तो चिमणी बॉम्बचं एक पॅकेट पडतं तुम्हाला हे 15 रुपयाला एक, हे 25 याचं पॅकेट आहे. त्यानंतर ही आली आहे जी आपण लोंगी फटाके म्हणून ओळखतो, ती तुम्हाला पडते 140 रुपयाला. त्यानंतर हा 16 चोरसा आहे, ही तुम्हाला पडते 10 रुपयाला एक लड. त्यानंतर हा 26 चोरसा, ही एक लड पडते तुम्हाला 15 रुपयाला. त्याच्यानंतर हा जाईंट आहे, ही जाईंटचं एक माळ आहे, तुम्हाला एक माळ पडते 20 रुपये 50 पैशाला. त्यानंतर 24 डिलक्स आहे, ही मोठी माळचा बंडल, हा तुम्हाला एक पडतो 42 रुपये 50 पैशाला. त्यानंतर ही 28 डिलक्स आहे, ही पडते तुम्हाला 45 रुपये 50 पैशाला. त्यानंतर 50 डिलक्स आहे, 50 डिलक्स ही पडते 90 रुपये 50 पैशाला. त्यानंतर त्याच्यामध्ये 100 डिलक्स आहे, ही 100 डिलक्स त्याच्यामधली मोठी साईज, तुम्ही फटाका मोठा पाहू शकतात, ही पडते तुम्हाला 205 रुपयाला. तर मित्रांनो सगळ्यांचे फेवरेट रॉकेट, आता तुम्ही बघू शकता सरांकडे रॉकेट मध्ये खूप सारे व्हरायटी आहे, एकदम बेबी रॉकेट पासून तर एकदम साऊंड वगैरे रॉकेट बॉम्ब. आपल्याला हा बेबी रॉकेट जातो 47 रुपयाला, हा रॉकेट बॉम्ब जातो 77 रुपयाला, हा 2 साऊंड जातो आपल्याला 145, लुनिक पण 145 रुपये जातो. त्यानंतर आपल्याकडे हे 2 इंची पाईप आहे, हे आपल्याला 50 रुपयाला जातात. त्यानंतर आपल्याला हे 3.5 इंची पाईप आहे, हा 270 रुपयाला जातो, हा डबल वॉल क्रॅकलिंग मध्ये आपल्याकडं. त्याच्यानंतर हा 4 इंची आहे, हा 855 रुपयाला जातो. हा 5 इंची पाईप आहे मोठावाला, हा तुम्हाला 995 रुपयाला जातो. तुम्ही बघितलेस काय शॉर्ट सिंगल पाईप वाले, तसं सरांकडे मल्टी कलर शॉर्ट्स पण आहे, तर तुम्ही बघू शकता एवढे सारे व्हरायटीज आहे. तर यामध्ये कसे रेट आहे सर? हा अनिल कंपनीचा रंगमाल, हा आपल्याला जातो 200 रुपयाला, हा क्रॅकलिंग मध्ये आहे, हा 230 रुपयाला. त्याच्यानंतर हा रायडर शॉट आहे, हा वाला जातो आपल्याला 350 रुपयाला. हा गजाचा 25 शॉट आहे, हा आपल्याला जातो 650 ला. हा 15 शॉट आहे, हा जातो आपल्याला 340 रुपयाला. हा 30 शॉट आहे, हा जातो आपल्याला साधारणतः 550 ते 600 मध्ये जातो. त्यानंतर हा 60 शॉट आहे, हा जातो आपल्याला 950 रुपयाला. 120 शॉट आहे, तो 1850 रुपयाला जातो. सगळ्यांना सगळ्यात जास्त आवडणारा आणि सर्वात जास्त फुटणारा हा सद्दम बॉम्ब, हा जातो आपल्याला 50 रुपयाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे आहेत 1K क्रॅकर्स, 2K क्रॅकर्स, ठीक आहे, यांच्याकडे भरपूर सारे व्हरायटीज आहे. तर सर याची काय कॉस्टिंग पडते? ही 1K ची आपल्याकडे जाते 190 रुपयाला. त्याच्यानंतर ही रेड थंडरची जाते आपल्याकडं 240 रुपयाला. त्याच्यानंतर याच्यामधली स्टँडर्डची 1K ची स्टँडर्ड कंपनीची ही जाते आपल्याकडे 350 रुपयाला. त्यानंतर आपल्याकडे 300 फटाक्यांची पण लढ आहे, ती पण तुम्हाला दाखवतो, एवढ्या साईज मध्ये राहते ती तुम्हाला जाते फक्त 110 रुपयाला. त्यानंतर 2K ची एक लढ आहे, ही जाते तुम्हाला 400 रुपयाला. त्याच्यामध्ये 2K मध्ये एक टायगरची आहे, ती जाते आपल्याला 500 रुपयाला. त्याच्यानंतर एक 5K आहे आपल्याकडं, 5K आपल्याला जाते ही 950 रुपयाला. त्याच्यानंतर आपल्याकडं ग्रॅलँडची 10,000ची लढ आहे, ती जाते आपल्याला 1850 रुपयाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सरांकडे स्टँडर्ड कंपनीचे पण क्रॅकर्स आहेत म्हटलं लढीवाले, ठीक आहे. तर यांची काय कॉस्टिंग पडते? आपल्याला ही 1000 फटाक्यांची माळ जाते 400 रुपयाला, ही 2000 फटाक्यांची जाते 800 रुपयाला, 5000 फटाक्यांची जाते 2000 रुपयाला, 10,000 फटाक्यांची जाते 4000 रुपयाला. पण स्टँडर्ड कंपनीची पूर्ण फुल क्वांटिटी आणि मोठ्या फटाक्यामध्ये येते की सगळ्या क्वांटिटी एक प्रॉपर मध्ये भरल्या जाते. मित्रांनो ही स्टँडर्ड क्रॅकरची लढ आहे ना थोडी वेगळी असते, म्हणजे जे रेग्युलर आहेत ना त्यांच्यापेक्षा वेगळी असते. सर दाखवू शकता तुम्ही?
हे बघा अशा प्रकारची इलड असते, क्वांटिटी फुल असते आणि फुल आवाज क्वांटिटी पण एकदम राहते. चांगला असतो. ही आहे ना, हिची पॅकिंग ग्रीन क्रॅकर्सची असल्यामुळे ना ही डिजिटल बनवतात आणि हिचा आवाज पण आपल्या बाकीच्या सगळ्या माळींसारखा राहतो आणि वाजायला एकदम पूर्णपणे एकदम कडक राहते ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्या लहान मुलांची फेवरेट आयटम हे बीडी बॉम्ब, पॉपअप आणि रस्सी बॉम्ब. तर सर याची कॉस्टिंग काय पडते? पॉपअप आपल्याला जातो 300 रुपये दादा, 300 रुपयाला जातो. मार्केटमध्ये 200 रुपयापासून चालू आहे, पण याची पूर्ण भराई 50 बॉक्स आणि मधले पूर्ण प्रॉपर याच्यामध्ये असल्यामुळं हा 300 जातो आपल्याला 150 रुपयाला. रस्सी बॉम्बचं एक पॅकेट जातं आपल्याला 6 रुपयाला. पूर्ण 100चं पॅकेट घेतलं 600 रुपयाला जातं. हा बघा, हा याच्या ना चिंगारी ना काही, फक्त एवढं आहे का याच्यामध्ये फक्त दोरी ओढायची. मित्रांनो सरांकडे आता हे 2 टाईपचे शॉर्ट्स आहे, ठीक आहे. हा पण 25 शॉर्ट आहे आणि हा पण 25 शॉर्ट आहे. यामध्ये तुम्हाला साईज वरतून डिफरन्स कळत असेल आणि प्राइसिंग मध्ये पण डिफरन्स आहे. तर सर हे जे 25 शॉट आहे यांची ही तोटी नाही बारीक आणि याच्यामधली बारूद आहे ना बारीक भरलेली राहते. हा फक्त कलर मध्ये होतो, त्यामुळे फक्त लोकांचे पैसे जातात, पैसे जाऊन उपयोग नाही होत. जो प्रॉपर 25 शॉट आहे हे शॉटच्या तोट्या सगळ्या मोठ्या राहतात. पूर्ण भराई याची 4-1 ग्रॅम राहते. मधली बारूद मधला कलरचा फवारा नीट होतो, त्यामुळे घेताना चांगल्या कंपनीचे घ्या भाऊ असं. त्यामुळे मित्रांनो सरांचं म्हणणं पण बरोबर आहे. तुम्ही प्राइस कन्सिडर करतात की ठीक आहे त्या दुकानात एकदम 25 शॉट, फक्त 25 शॉट मध्ये खूप व्हेरिएशन. तुम्ही कंपनी पण बघा, त्यांचे फटाके पण बघा, क्वालिटी बघा, ते वाजले पण पाहिजे. प्राइस वरती नका जाऊ, सगळ्याच गोष्टी प्राइस वरती नाही डिपेंड आहे, तर क्वालिटी वरती पण डिपेंड असतात. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सरांचं शॉप आहे आणि आता आपण सरांनी म्हणजे पूर्ण कव्हर केलेलं आहे. एक सगळे फटाक्यांचे आयटम त्यांनी दाखवले आणि प्राइसिंग पण सांगितली आहे. तर सर या प्राइस जवळजवळ आमचे सबस्क्रायबर येतील तर हेच प्राइस राहतील ना? तुम्ही 18 तारखेपर्यंत आपले सबस्क्रायबर आपली युट्यूब फॅमिली आली त्यांना हेच रेट दिला जाईल. 18 तारखेनंतर दिवाळीचे 3 दिवस अगोदर थोडा रिटेल रेट लागतो. 20-25 रुपयाचा एक फरक पडत राहतो, प्रत्येक पडत राहतो. तो फरक का पडतो याचं कारण असं राहतं, हे क्रॅकर्स आहे ना बनतात बाहेरच्या राज्यांमध्ये, तमिळनाडू तिकडून येण्यासाठी लगेच अवेलेबिलिटी आम्हाला माल नसतो आणि माल एकदा संपला म्हणजे एकदा आमचं हे होऊन जातं आणि आम्ही इकडून तिकडून ज्यांच्याकडे माल जास्त आहे, जास्त क्वांटिटीमध्ये, एखाद्या फ्लॉवर पॉट जास्त भरले, आम्ही त्याच्याकडून आहे त्या जास्त किमतीमध्ये विकत घेतो. त्याच्यामुळे आम्ही पण त्या 2 पैशांनी थोडंसं पुढे मागं ते रेट वाढल्या जातात. मित्रांनो सगळ्या शॉप्स आहे जवळपास, मी तुम्हाला माहिती आहे सगळ्या शॉप्स मध्ये व्हिजिट करतो, कारण की कस्टमर एक देवताप्रमाणे ग्राहक असतात, त्यांना ते रिटर्न पाठवू नाही शकत. तर जर त्यांचा स्टॉक संपला तर त्यांना इथून लोकली मार्केटमधून अवेलेबल करावा लागतो आणि दिवाळी जवळ असल्यामुळे त्यामुळे समोरचा विकणारा पण जास्तच किमतीत देणार आहे, त्यामुळे त्यांना 2-5 पैसे हे वाढवा लागतात. जास्त डिफरन्स नाही येणार. जवळजवळ 18 तारखेपर्यंत हेच ॲज इट इज रेट आहे. फक्त 18 नंतर जेव्हा दिवाळी येईल त्यावेळेस फक्त 5-10 रुपयाचा डिफरन्स असेल, जास्त येणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे सरांचे क्रॅकर्स आहेत आणि इथं तुम्ही येऊ शकतात आणि सरांना भेटू शकता. आणि आम्ही सगळे क्रॅकर्स स्वतः वाजूनही पाहिले आणि टेस्टिंगही घेऊन पाहिलेलं आहे त्यांच्या. म्हणजे सर टेस्टिंग. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इथे नक्की व्हिजिट करा. आल्यावरती सरांची भेटा. सर एकदम चांगल्या मनाचे आहे, तर ते तुम्हाला नक्की एक गिफ्ट आपल्याकडून देतील, बरोबर ना? हो सर. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी.